विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी कुंभार सर. आज आपण गढी ही जी कथा आहे या कथेचा वैदर्भी बोली भाषेमध्ये जी कथा आहे ती आपल्याला समजायला थोडी अवघड जात होती आणि म्हणून आज आपण त्या कथेचं प्रमाण भाषेमध्ये जे भाषांतर आहे ते आपण आज पाहणार आहोत. या कथेच्या ज्या लेखिका आहेत ते डॉक्टर प्रतिमा इंगोले आणि प्रतिमा इंगोले यांनी असं सांगितलं की ह्या जे काही बापू गुरुजी आहेत तर हे बापू गुरुजी म्हणजेच त्यांचे आजोबा आहेत आणि त्या आजोबाला काय कशा प्रसंगाला सामोरे जावं लागलं किंवा गावात ज्यावेळेस सुधारणा करायची होती तर किती लोक त्यांना किती जे उचापतीखोर लोक आहेत त्यांना त्या त्रासाला किती सामोरे जावं लागलं हे त्याच्यामधून सांगितलं. एक ध्येयवादी शिक्षक आणि गावातले उचापतीखोर लोक यांच्यामधील चांगलेपणा आणि वाईटपणा यांच्यामध्येही असलेली कथा. एक ध्येयवादी शिक्षक गावासाठी काहीतरी करायची धडपड असणारा हा शिक्षक. या शिक्षकाचा जो ध्येयवाद आहे त्यातून आपण सुद्धा ज्या समाजानं आपल्याला काहीतरी दिलेलं आहे त्या समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न आपण सुद्धा करायला पाहिजे असा हा संदेश या आपल्याला कथेमधून मिळतो. सातपुड्याच्या पायथ्याशी एक लहानसे गाव होते. गावाच्या आजूबाजूला सातपुडा पर्वताची रांग पसरली होती. गावाशेजारून वान नदी वाहत होती. जणू ती गावात कशाचीच वानवा किंवा कमतरता नाही असे सांगत होती. गावची जमीन सुपीक होती. छान पीक येई. वान नदीच्या कडेला वडाचं झाड डोसक्या एवढं उंच झालं होतं. गावात एक पुरातन गढी होती. आज गावात धामधूम होती कारण आज गावाला आदर्श गाव म्हणून सन्मान मिळाला होता. बापू गुरुजींना खास आमंत्रण होते. गावकरी त्यांच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करणार होते. गुरुजींना त्याचं काहीच वाटत नव्हतं. राहून राहून त्यांना जुन्या गोष्टी सतावत होत्या. उभा जन्म ज्यांनी गावकऱ्यांची सेवा केली, रक्त आटवलं. आज मात्र ते अस्वस्थ होते. त्यांना एक एक गोष्ट आठवत होती. गुरुजींच्या लहानपणी गावात एक शाळा देखील नव्हती. शिक्षणासाठी तालुक्याला जावे लागे आणि बापू गुरुजीच्या घरी प्रचंड गरिबी होती आणि पाटलाची गडी जी आहे ती गडी पडल्यामुळे ते बापू गुरुजीच्या शेजारी राहायला आले होते आणि पाटील गुरुजींच्या वडिलाला म्हणले की पोरगं हुशार दिसतंय, पोरगं हुशार आहे तर तुम्ही काय करा त्याला शाळेमध्ये घाला. तर त्यावेळेस म्हणाले आपल्याला तेल आहे तर मीठ नाही तर तेल नाही अशा पद्धतीची त्यांची जी परिस्थिती होती अत्यंत गरिबी परिस्थिती. त्यावेळेस पाटील म्हणले त्याला जो काही खर्च लागेल शाळेचा तो मी करतो, मी काय उगाच कोरडं सांगत नाही तुला. तर त्यावेळेस काय केलं त्यांनी शाळेमध्ये जो खर्च होणार होता तो खर्च पाटलांनी केला आणि गावात ज्यावेळेस ते शिकायला लागले त्यांच्या एवढा शिकलेला गावात कोणीही माणूस नव्हता. मग मास्तर शहरामध्ये शिकायला गेले आणि मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतर लोक जे होते त्यांच्याबरोबर जे मित्र होते ते मोठमोठ्या पदाला दुसरीकडे नोकरीला लागले. पण गुरुजींना मात्र शहरात राहण्यापेक्षा आपल्या गावाच्या विकासाची ओढ लागली होती आणि हे बघितल्यानंतर सगळे त्यांना हसायचे. बापू गुरुजी कुणाचंही ऐकलं नाही. त्यांनी गावात प्रयत्नपूर्वक त्यांनी शाळा उघडली. स्वतः मास्तर म्हणून काम करू लागले. तालुक्याच्या गावी जाणारी जी काही सर्व मुले होती ती सर्व गावातील शाळेत आणण्याचं काम त्यांनी केलं. गावच्या विकासाच्या अनेक कल्पना त्यांच्या मनामध्ये घोळत होत्या. वाहती वान नदी त्यांना नवा हुरूप देत होती. तर वान नदी जी आहे ती वान नदी जशी भरून वाहायला लागलेली आहे तसा गुरुजीचा हुरूप जो आहे तो इथं वाढायला दिसतोय आपल्याला. आणि तसंच गावातील पडकी जी गडी होती ती वाऱ्याशी झुंज देत होती. इकडे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपला विकास आपणच केला पाहिजे. बापू गुरुजी तर देशाविषयीच्या प्रेमाने भारले गेले होते. गावात आता बापू गुरुजींबरोबर शिकलेले अधिकारी येत, कुणी पुढारी येत. बापू गुरुजीबरोबर शिकलेला एका पुढाऱ्यानं तर गुरुजींना निवडणुकीत उभे राहण्यासाठी आग्रह केला. पण गुरुजींनी साफ नकार दिला. त्यांच्या डोक्यात फक्त शाळेचा आणि गावचा विकास होता.
गुरुजी जीव तोडून शाळेचा विकास करत होते, दिवसरात्र झटत होते. कित्येकदा त्यांची पत्नी वाट पाहून त्यांना शाळेतच जेवण पाठवत असे. गुरुजींनी प्रचंड मेहनत करून चौथीपर्यंतची शाळा 7वीपर्यंत नेली. इतर बापू गुरुजी व इतर शिक्षक खूप मेहनत घेत. वान नदी डौलाने वाहत होती. वडही फुलला होता आणि घडी अजून रुबाबात उभी होती. गुरुजींनी शाळेत तालीमखाना सुरू केला. एकेकाळी एवढे लहान गाव असूनही त्या गावात तालीमखाना होता. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत ढाली कप जिंकले. चोहीकडे शाळेचे नाव गाजत होते. गावात मात्र उचापत्तीखोर लोकांचा एक गट होता आणि गावचा विकास, बापू गुरुजींचे मोठे होणे त्यांना मुळीच बघवत नव्हते. सगळ्यांनी फक्त आपलीच वाहवा करावी अशी उचापतखोरांना वाटत असे. त्यामुळे गुरुजींनी कितीही चांगले काम केले तरी ते त्यांना विरोधच करत. पण कावळ्याच्या शापाने माणसे मरत नाहीत. बापू गुरुजींच्या कामाची दखल सरकारने घेतली. आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा सत्कार केला. सत्कारात मिळालेल्या पैशात गुरुजींनी एक वाचनालय व आजूबाजूच्या खेड्यातील मुलांची सोय व्हावी म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं, बोर्डिंग बांधले. अशा प्रकारे सरकारच्या पैशातील एक पै देखील त्यांनी स्वतःसाठी वापरली नाही, संसारासाठी वापरली नाही. उलट वसतिगृहाच्या खर्चाचं ओझं जे आहे ते मास्तरवर पडलं. वसतिगृह आठवले आणि गुरुजीला आठवला तो संपत. संपत हा ज्याला आई वडील नाहीत असा हा अनाथ मुलगा, पण तो सुद्धा गुरुजीचा दुसरा मुलगा झालेला होता. ज्यावेळेस अकोल्याला जायला निघाले त्यावेळेस तो सांगत होता, गुरुजी जाऊ नका ना तुम्ही. पण त्यांनी सांगितलं की माझी आज शिक्षण अधिकाऱ्याबरोबर बैठक आहे, शिक्षण समितीची बैठक आहे आणि ते मला गेलंच पाहिजे. आणि मग गेलंच पाहिजे. ज्या दिवशी गुरुजी अकोल्याला गेले त्याच रात्री संपत जो आहे तो प्लेगच्या आजाराने तो मरण पावला. गावात डॉक्टर नव्हता, औषध कुठून मिळणार? संपत, तुला साधे उपचार करू शकलो नाही असे म्हणून गुरुजी धाय मोकलून रडले आणि तेव्हाच गावात दवाखाना झाला पाहिजे अशी त्यांनी काय केली, खूणगाठ बांधली. संपतच्या आठवणीने गुरुजींना आजही गलबलून आले. मन खंबीर करून ते उठले. वान नदीला पूर आला होता. पाणी पार गडीपर्यंत टेकले, तरीही तग धरून गडी उभीच होती. पोस्ट ऑफिस आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. उन्हातानात पायीच तालुक्याला चक्रा मारल्या. त्यांच्याकडे बैलगाडी नव्हती आणि कुणाकडे ते बैलगाडी मागत सुद्धा नव्हती आणि म्हणून ते फुपाट्यामध्ये चालत भर उन्हातमध्ये ते तालुक्याला चक्रा मारत होते. आणि एवढं सगळं कष्ट करून त्या गावासाठी त्यांनी पोस्ट ऑफिस जे आहे ते मंजूर करून आणलं. पण गावातील उचापतीखोर लोक जे आहेत त्यांना ते आवडलं नाही. आपण कधीच चिठ्ठी पाठवत नाही, फक्त कोण बाळ जन्मला असेल तेव्हा आणि कोण मेला असेल तेव्हाच आपण पाठवतो. त्यामुळे या पोस्टाचा आपल्याला काही उपयोग नाही असं ते सांगायला लागले आणि लोकांनाही ते पटलं. आणि मग कधी चिठ्ठी पाठवतो आपण, मुलाचा जन्म आणि माणसाच्या मरणाची चिठ्ठी. आणि ज्यावेळेस पोस्ट चालू झालं पण खपच नाही, म्हणून काय झालं, पोस्टाची गरज नाही असे म्हटले गेले. आणि गुरुजींना मात्र या गोष्टीचे खूप दुःख झाले. त्यांचा जीव तिळतिळ तुटत होता. लोकांना आपले भले कशात आहे हे देखील समजत नाही या विचाराने ते दुःखी होत. अंगणात उभे राहून गडी पाहत. एवढी भक्कम गडी, पण तिनेही ऊन वाऱ्यापुढे हात टेकले. गडी आता काठाकाठाने खचत होती आणि गाववाल्यांनाही तेच हवे होते. का तर गडी खचली की त्यांना त्या गडीच्या भिंतीची पांढरी माती वापरायला मिळायची. गुरुजीही आजकाल उदास राहत होते. जशी गडी खचली तशीच गडीसारखी भक्कम असलेली गुरुजींची उमेद कणाकणाने खचत होती. गडी हे जे प्रतीक आहे, गडी जशी डौलाने उभी आहे, गुरुजी तसेच उभे आहेत. ज्यावेळेस गडी खचायला लागलेली आहे, गुरुजींचा आत्मविश्वास आहे तो सुद्धा इथं खचा लागलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून गुरुजींची असलेली उमेद कणाकणाने खचत होती. गुरुजी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते. गावाबद्दलचा कळवळा अजूनही त्यांना सतावत होता. वान नदीप्रमाणे काळही प्रवाही असतो, त्यामुळे काळही बदलत होता. नदी काठचा वड आता मोठा झाला होता. त्याच्या सावलीत आता गुरेढोरे आराम करीत होती. गावातील रिकामी पोरं पारंब्याला लटकत होती. वसतिगृहातील मुलांचे गुरुजीवर प्रेम होते. ते सांगतील तसे वागण्याची धावपळ करीत
गुरुजींनीही त्यांना जीव लावत रोज रात्री कंदिलाच्या प्रकाशात त्यांना शिकवीत. अशातच गुरुजींचा मुलगा आजारी पडला. पण गुरुजींना वसतिगृहातील मुलांची जास्त काळजी. ते आपले वसतिगृहातच झोपत. एक दिवस त्यांची पत्नी अतिशय रागावली. तुम्हाला तुमच्या पोराची काही काळजी आहे की नाही? त्याला रोज विस्तव तापल्यासारखा ताप असतो. जर तुम्हाला आमची काळजी नसेल तर तुम्ही काय करा, आम्हाला मारून टाका आणि जाऊन बसा त्या शाळेतच, असे म्हणाले. मग मात्र गुरुजी काय केले, आपल्या स्वतःच्या मुलाला अकोले येथे दवाखान्यात घेऊन गेले. पण त्या दिवशी सारे वसतिगृह जे उदास होते. कुणीही त्या दिवशी जेवलेलं नव्हतं. पण उशीर झाला होता. अकोल्याला डॉक्टरकडे नेऊनही बापू गुरुजींचा मुलगा जो आहे तो वाचू शकला नाही. पोरांच्या मरणानं गुरुजी अजूनच ढासळले. वसतिगृहात देखील दुःखाची छाया पसरली. इकडे अवकाळी पावसाने देखील गडीला झोडपले. गड ही चारही बाजूने खचत होती. वयाप्रमाणे गुरुजींचे निवृत्त होण्याचे दिवस जवळ आले होते. जशी गडी ढासळायला लागलेली आहे, अवकाळी पाऊस आलेला आहे, अचानक संकट आले, गुरुजीवर सुद्धा अचानक संकट आलेलं आहे. आणि जशी गडी ढासळायला लागलेली आहे तसं गुरुजीचं निवृत्त होण्याचं वय सुद्धा जवळ आलेलं होतं. आणि वसतिगृहातील मुले 7वी पास होऊन वसतिगृह सोडत होती. कित्येकांना गुरुजींनी दुसऱ्या गावात शिक्षक म्हणून काम मिळवून दिले होते. कित्येक जण अक्षय तृतीयेला नारळ घेऊन गुरुजींच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला येत असत. गुरुजीही त्यांची आस्थेने चौकशी करत होते. जाता जाता गुरुजी, तुम्ही आमच्या गावाला या म्हणून आग्रह करत होती. गावात डांबरी असा पक्का रस्ता होणार होता. पण लोकांना वाटे, आपल्याला कशाला हवा पक्का रस्ता? उगीचच गावची जमीन रस्त्यासाठी का वापरायची? त्यामुळे आपलेच पीक कमी होणार आहे. असंही ते रोजच्या रोज कुणाला गावाला जायचं आहे? आणि जर जायचंच असेल तर आपल्याला फक्त काम कुठं पडतं? माळेगावलाच. त्याच्यामुळं ते माळेगाव ही फार लांब नाही. आणि त्याच्यामुळं आपल्या जमिनीचा सत्यानाश का करायचा? फार झालं तर एखाद्या वेळेस माळेगावला आपल्याला जावं लागते. आणि ते देखील फार दूर नाही. आणि म्हणून अशा उचापतीखोर लोकांच्या अशा कारवायामुळे गावात येणारा विकासाचा पक्का रस्ता जो आहे तो होऊ शकला नाही. लहान गाव असूनही गावात हायस्कूल येणार होतं. पण गावातील लोकांचा विरोध आहे म्हटल्यावर ते हायस्कूल सुद्धा काय झालं, दुसऱ्या गावाला गेलं. परत दवाखाना येणार होता, पण तोही गावाला नको होता. इकडे गुरुजींचे मन दुःखी होते. अशी कशीही माणसं, कुणी काहीही सांगते आणि हे लोक त्यावर भरोसा ठेवतात. आपले भले करणारा कोण व भडकवणारा कोण हे देखील त्यांना कसे कळत नाही, समजत नाही. आणि उचापती करणारे हे लोक उलट्या काळजाचे कसे, लोकांच्या साधेपणाचा हे फायदा घेतात. आशेने लोकांचे कसे होईल? स्वातंत्र्यानंतर या लोकांच्या पदरात काहीच पडणार नाही. मग आयुष्यभर आपण काय केलं याची खंत जी आहे ती त्यांना वाटत आहे. कारण लोकांना चांगलं काय वाईट काय हे आपण सांगू शकलो नाही याचं त्यांना दुःख झालेलं आहे. आणि म्हणून एकुलता एक मुलगा होता, तो गेला त्याचे काही नाही. पण लोकांचे कसे होणार? अजूनही गावाचे तेच हाल आहेत. पावसाळ्यात गावचा रस्ता बंद होत असे. गावातील लोक आजारी पडल्यावर डॉक्टर नसल्याने औषध उपचाराविना मृत्युमुखी पडत आहेत. गावातील पोरं 7वीच्या पुढे शिकत नाहीत, कारण पुढे शिकायचे असल्यास त्यांना तालुक्याला जावं लागत होतं. आणि गावची गडी दर पावसाळ्यात खचत होती. तशीही माणसे उन्हाळ्यात गडीची माती खोदून घर सारवायला घेऊन जात असत. गडी आपली शेवटची झुंज देत होती. वान नदी अजून वाहत होती आणि तिच्या काठावरील वाडाच्या पारंब्या मातीत गेल्या होत्या. जणू दुसरं खोडाप्रमाणे त्या दिसत होत्या. गडी मात्र पुरी खचली होती आणि वान नदी कधी नव्हे ती उन्हाळ्यात सुकत होती. इथं वान नदी सुका लागलेली आहे. गुरुजीही निराश झालेले आहेत. आणि वड जो आहे तो सुद्धा आता त्याची सुद्धा पानं आता गळायला लागलेली आहेत. म्हणून काठावरील जो वड आहे नदीच्या काठावरील त्याची पाने सुद्धा आता उन्हाळ्यात गळत. आणि एक उदाहरण गावात उदासपण गावात तरंगू लागे. आता मात्र अजब झाले. वान नदीच्या पाण्याने आपले पात्रच बदलले होते. गारपीट नसूनही वडाची पाने गळून पडत होती. गावातील गडी आता पुरीच खचली होती. गावातील पोरं आता तालुक्याला शिकायला जाऊ लागले होते. आणि गावात
झेडपीचा उमेदवार निवडून आलेला होता आणि गावातलं दूध असेल, गावातली भाजी असेल, गावातले फळं असतील, हे सगळे आता शहरात जात होते. शहरातून भरभरून पैसा येत होता, पण तो मात्र चटणीवरच्या तेलाला सुद्धा पुरत नव्हता. गावातल्या जमिनीतला दाण्याचा पूरही आता काय झालेला होता, आटलेला होता. आज गावाला आदर्श गावाचा पुरस्कार भेटलेला होता. गावातली गडी खचून ते सगळे पूर्ण पाडून तिथं पांढरं फट्ट मैदान जे आहे ते मैदानावर त्या मैदानावर हा कार्यक्रम होणार होता. नवी पिढी धावाधाव करत होती, भोंगा वाजत होता आणि वडाचं झाडसुद्धा वाळत चाललेलं होतं. दर उन्हाळ्यात वान नदी कोरडी पडत होती. कधीही कोरडी न पडणारी वान नदी ती आता कोरडी पडायला लागलेली आहे आणि कार्यक्रमाची वेळ झाली. भोंगा जो आहे तो सांगत होता की कार्यक्रमाची वेळ झालेली आहे. गुरुजींचा जीव कासावी झाला होता. गुरुजीनं अंगात कुर्ता घातला, डोक्यावर टोपी घातली आणि ग्लासात पाणी पिलं. ते घटाघट पाणी पिले, पण त्यांना वाटलं की पाणी पिल्यानंतर जो कोरडा घसा पडलाय तो ओला होईल, पण तसं काही झालं नाही. जीव कासावीस होतच होता. घाटी घसा जो आहे तो कोरडा पडतच होता. हाताची घडी घातली आणि पाठीमागं कुर्त्यावर घातली आणि तसेच दूर निघाले, वावराकडे निघाले. त्यांना कार्यक्रमापासून दूर जायचं होतं, पण पायच लटपट कापत होते. जीव सुद्धा घाबरल्यासारखा होत होता आणि घसा जो आहे तो कोरडा पडत होता. पाऊल उचलत नव्हतं. उचललं का चक्कर येत होती. डोळ्यापुढे अंधारी पसरत होती. अशा पद्धतीने एक ध्येयवादी शिक्षक आणि त्या ध्येयवादी शिक्षकाच्या जे आड येणारे गावातील उचापतीखोर लोक, जो दवाखाना येऊ शकत होता, लोकांचं आरोग्य चांगलं राहू शकत होतं, पण ते त्यांनी होऊ दिलं नाही. गावाला हायस्कूल येणार होतं, हायस्कूल येऊ दिलं नाही. जे सडक येणार होती पक्के, जे विकासाचा रस्ता, तो रस्ता सुद्धा गावातल्या लोकांनी, उचापतीखोर लोकांनी गावातून येऊ दिलेला नाही. आणि या सगळ्यात आपण गुरुजींना अजून सुद्धा खंत वाटते की आपण या लोकांना समजावून सांगू शकलो नाही. आपण काय केलं इतके दिवस हे त्यांना वाटत होतं आणि ह्या लोकांचं कसं होणार. लोकांसाठी त्यांचा जीव तुळतुळ तुटत होता. जशी आई आपल्या बाळाची काळजी घेते तसंच त्यांना सुद्धा ह्या गावाचा विकासाबद्दल, तसं तर त्यांना शिक्षण झाल्यानंतर एका चांगल्या पदावर नोकरी करू शकले असते, पण त्यांनी तसं न करता गावचा विकास आधी लगीन कोंडाण्याचं, त्याप्रमाणे आधी आपलं जे ठरलेलं आहे त्यांनी आधी लगीन शाळेचं, अशा पद्धतीनं शाळा सुरू केली, प्रयत्नपूर्वक शाळा सुरू केली. त्या गावामध्ये एक विकासाची गंगा आणण्याचं काम, विकासाचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं, पण ते स्वप्न आज कुठंतरी फिरून गेलेलं होतं. गावामध्ये जी विकासाची गंगा यायला पाहिजे होती ती गुरुजी आणण्याचा प्रयत्न करत होते, पण गावातील जे उचापतखोर लोक असतात ते त्यांनी होऊ दिलेलं नव्हतं. याची खंत गुरुजींना होती. जशी गडी ढासळायला लागलेले तसं गुरुजी सुद्धा ढासळायला लागलेले. गुरुजीचं सुद्धा जो आपल्या गावाबद्दल काय करायचं होतं ते, किंवा वड हे सुद्धा एक प्रतीक आहे. कारण वान नदी जी आहे, वान नदी कधीही न सुकणारी, आज सतत भरून वाहणारी नदी, आज ती सुद्धा कोरडी पडलेली होती आणि तिनं पात्र सुद्धा बदललेलं होतं. तसंच जे गुरुजींना अपेक्षित असणारा विकास तो होत नव्हता. आता गावातील पुढारी, गावातील नवी पिढी जी आहे ती पिढी आलेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर अशा पद्धतीने आज आपण प्रतिमा इंगोले यांची गडी ही कथा, त्या कथेचा सारांश रूपाने जे काही प्रमाण भाषेमध्ये आपण त्याचं रूपांतर पाहिलेलं आहे. ही जी कथा आहे एक ध्येयवादी शिक्षकाची कथा आहे. या कथेतून आपण सुद्धा काहीतरी नक्कीच बोध घेऊन आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी निश्चित काहीतरी करावं अशी प्रेरणा देणारी ही कथा आहे. आशा आहे तुम्हाला ही पूर्ण समजली आहे. धन्यवाद.